नमस्कार सर्वांना. चला, आपण घनफळाची उजळणी करूया. घनफळ म्हणजे एखादी घनवस्तू किती जागा व्यापते याचं मोजमाप असतं. तुम्ही याचा विचार असा करू शकता की एखाद्या घन आकारात किती सामग्री मावू शकते, जसं की बाटलीत पाणी, फुग्यात हवा किंवा बादलीत वाळू. आता हा एक गोल आहे. त्याचं घनफळ म्हणजे त्याच्या आत किती जागा आहे. उदाहरणार्थ, जर आपल्याला यात पाणी भरायचं असेल तर त्यात किती पाणी मावेल यावरून त्याचं घनफळ मिळेल. गोलाच्या घनफळाचं सूत्र 4/3 गुणिले पाय आरचा घन असं असतं, जिथे आर ही या गोलाची त्रिज्या आहे. आता जर तुम्ही अर्धगोलाचा विचार केला, जो खऱ्या अर्थानं गोलाचा अर्धा भाग असतो, तर त्याचं घनफळ किंवा तो व्यापत असलेली जागा ही गोलाच्या घनफळाच्या अगदी निम्मी असेल. म्हणजेच 4/3 पाय आरचा घन ची निम्मी किंमत, आणि ती असते 2/3 पाय आरचा घन. आणि म्हणूनच अर्धगोलाचं घनफळ 2/3 पाय आरचा घन या सूत्राने दिलं जातं, जिथे आर ही पुन्हा एकदा या अर्धगोलाची त्रिज्या आहे. चला, आपण एक उदाहरण पाहूया. यामध्ये विचारलं आहे की 4.9 सेंटीमीटर व्यास असलेल्या एका अर्धगोलाकृती वाटीत किती लिटर दूध मावेल. आता आपल्याला माहित आहे की त्यात मावणारं दूध हे त्याच्या घनफळावरून काढता येईल. अर्धगोलाचं घनफळ 2/3 पाय आरचा घन आहे. त्यासाठी आपल्याला आधी आर शोधावा लागेल. जर व्यास 4.9 सेंटीमीटर असेल तर त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते, म्हणजेच 4.9/2. आपण या किमती सूत्रात टाकूया आता. तर अर्धगोलाचं घनफळ लिहिताना 2/3 गुणिले पाय गुणिले 4.9/2 चा घन असं होईल, बरोबर. आता आपण याला 4.9/2 ला 49/20 असं लिहू शकतो. तर आपण हे असं लिहूया. आपण लिहू 2/3 गुणिले पाय म्हणजेच 22/7 गुणिले 49/20 गुणिले 49/20 गुणिले 49/20. म्हणजे आपण 49/20 हे स्वतःशीच 3 वेळा गुणले, कारण की त्याचा घन आहे. आता आपण या 49ला या 7नी भाग देऊ शकतो आणि आपण हे सोपं करू शकतो. आणि मग आपल्याला सगळा गुणाकार करून मिळेल 308.128 सेंटीमीटर घन. तर दिलेल्या अर्धागोलाकार वाटीमध्ये 308.128 सेंटीमीटरचा घन इतकं दूध मावेल.